शुभ सकाळ सर्वांना. तर आज आपण इकडून निघतोय हरिद्वारवरून आणि आपण जाणार आता बारकोटला. छान वाटतं इथे आणि थंडी आहे इकडे जरा. सकाळ सकाळ तुम्ही बघू शकता कसं वाटतं इथे. इकडे नाश्ता लावलेला आहे सगळ्यांसाठी आणि सगळे इकडे आलेले आहेत नाश्ता करण्यासाठी. तर बोलायला गेलं तर या हॉटेलमध्ये जेवणाची आणि नाश्त्याची सोय खरंच उत्तम आहे. टेस्ट पण खूप चांगली आहे. आज तुम्हाला नाश्ता दाखवतो तुम्ही. नाश्त्यामध्ये आहे आपल्याला पोहे, पराठे, दही आणि चहा. निघाला आम्ही आता बारकोटला जायला. पत्ते चालू झालेले आहेत आमचे. गेम ऑन. बाहेरचं वातावरण बघा, खूप थंडी आहे. टेम्परेचर 24-25 चालू आहे. हे इथं पत्ते घालतात. आपली गाडी इथे आता डिझेल भरायला थांबली आहे आणि पाऊस पडतोय. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण हा माउंटनचा व्ह्यू बघा. यासाठीच तर एवढा लांब आलोय. पाऊस चालू आहे इकडे बघा, जोरात आलाय एकदम पाऊस. आता आम्ही इकडे शॉपमध्ये आलो जरा खाऊ घ्यायला. काय घेतलंय? भाई ये है क्रीम रोल. काय घेतो? अरे गाडीमध्ये घे लवकर सर. हॉट व्हील्स आहे तिथे. बघतो आम्ही कुठले चांगले वाटते का हॉट व्हील्स. आपण हॉट व्हीलची शॉपिंग केलेली आहे. 3 हॉट व्हील्स आपण घेतलेल्या आहेत. तर बाकीच्यांनी ऑर्डर दिली कॉफीची, पिझ्झाची, ती अजून आली नाही. का काय बोलायचं तुम्हाला? मला काय म्हणायचं, कॉफी इथे चांगली का बघतो बिस्किट घेतलं आता. काकी वगैरे आलेले, सर्व फॅमिली आपली सगळी ग्रुप आलेला आहे. आता बघूया कशी कॉफीची टेस्ट इथली. मला काय इकडे काय माहिती नाही एवढं. पुढे आलो आपण ते माहिती नाही. आता इथे पॉईंटवरती कुठल्या ते ना मला माहिती नाही आहे. बघूया आता कॉफी कशी लागते. मला पिऊन बघू थोडी. खूप सुंदर कॉफी आहे. तर कॉफीला काय नाव ठेवायला जागा नाही आपल्याकडे. खाऊ वगैरे घेतलाय, निघाला होता. काय तिथे पिझ्झा घेतलाय. पिझ्झामुळे, या पोरामुळे एवढी बस थांबलेली. त्याला पिझ्झा पाहिजे होता. उत्तराखंडल्यावर पण पिझ्झा खातोय. ही पोराची आई आणि ही पोराची आहे. ही जाम पोराची बाजू घेते. गाण्यांच्या भेटी चालू झालेल्या आहेत. पाऊस पडतो इकडे आणि सगळे लोक रेनकोट घालतायत. सगळ्यांची घाई झाली नसते. ट्रॅफिक पण लागले आम्हाला भरपूर. आणि इकडे गाण्यांच्या भेंड्या चालूच आहेत. प्यार हो गया, शिकार खुद यहाँ शिकार हो गया. क्या निभाओगे सुबह पहले गाड़ी से कर्ज चले जाओगे. माझ्यावरती जळणारे विरोध अपोजिट पेंच्या क्षेत्रात द्या वागत तेव्हा 2 कमेलोड विपल होतो. जात ताल मी कुस्ती लेवल मॅच कुठलं सगळ्यांना. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. आकाशी माऊली छोटासा ब्रेक घेतला आम्ही ऑलरेडी. ज्यांना वॉशरूमला वगैरे जायचं त्यांच्यासाठी आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलं त्यांच्यासाठी ते रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, ते पण करून घेतो आम्ही.
पाणी वगैरेची पण सोय इथे. आणि माझी फॅमिली आम्ही केदारनाथ ट्रिपला आलेलो आहे. तिकडे मस्त खूप वातावरण चांगलं आहे आणि मस्त एन्जॉय करत आलेलो आहे. आम्ही मस्त गाणे गातोय, नाचतोय, खूप धमाल करत आहे. माझी मुलं पण जोडीला आहेत. आमचे काका काकी मावशी सगळे आमच्या जोडीला आहेत. आम्ही खूप एन्जॉय करत आलेलो आहे. एकदम सुंदर सुंदर असा व्ह्यू दिसतोय. मस्त सगळीकडे डोंगर. पावसाळा असतं तर अजून भारी वाटलं असतं. तुम्ही बघा आता कसं दिसतंय. दुपारचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आता इथे जेवायला थांबलोय. तसे छोटे छोटे शॉप्स आहेत आणि हा सुंदर डोंगरांचा व्ह्यू. दुसऱ्या बसचा टायर पंक्चर झालेला तर ते आत्ताशी आलेत आणि ते आता जेवत आहेत. तर आमच्याकडे थोडा टाइम आहे तर आजूबाजूचा एरिया जरा आपण एक्सप्लोअर करूया. काय भेटतंय का बघूया. आंबे चोरायला आले तिथे पण उत्तराखंडमध्ये येऊन पण आंबे चोरतायत. हे बघा आंबे. प्रवास करून करून खूप कंटाळा आला आहे. अजून आपल्याला बारकोटला पोचायला 20 किलोमीटर बाकी आहे आणि बस आपली इथे डिझेल भरायला थांबल्यात. आणि इकडचा व्ह्यू खूप छान आहे. सगळी लोक व्ह्यू बघण्यासाठी इथे गोळा झालेत. तुम्हाला पण दाखवतो. आता तर असं मंदिर लागलेलं आहे. लखा मंडल शिव टेम्पल इथे आलेलं आहे आणि खूप छान असं मंदिर आहे. इकडचं आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता. इथे घरांवर पत्रे नाहीत तर मला असं वाटतं हे कडप्पे आहेत. आणि हा सुंदर असा व्ह्यू. आता आपण आलो आहोत लाखोमंडल मंदिरला जे बरकोटला आहे. आता या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे असं मानलं जातं की जिथे म्हणजे पांडवांनी आणि त्यांच्या आईनी कुंतीनी इथे येऊन तपस्या केली होती आणि इथे खूप लाखो शिवलिंग तयार केले होते म्हणून त्याचं नाव लाखोमंडल असं पडलेलं आहे असं म्हणतात इथे. आणि लाख ग्रीष्म असंही नाव आहे याचं नाव असं आहे कारण की इथे जी पिंड आहे ती ओली केल्यानंतर त्याच्यावर आपलं मिरर रिफ्लेक्ट होतं एवढं ते चमकतं म्हणजे तो एवढा शायनी सरफेस आहे तो त्याच्यामुळे त्याला लाख ग्रीष्म असंही म्हणतात. आणि पुजाऱ्यांनुसार याची एक वेगळी कथा आहे की इथे माणूस मेल्यानंतर जरी समोर आणून ठेवलं तर त्या पिंडचं एवढं पॉवरफुल आहे की ते मृत व्यक्ती सुद्धा थोड्या काळासाठी जिवंत होते असं त्यांचं म्हणणं आहे. सो असे वेगवेगळ्या कथा आहेत. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की ह्याची जी बांधणी आहे ती केदारनाथ सारखी आहे म्हणजे जसं केदारनाथचं मंदिर बनवलेलं आहे तसं याचं मंदिर आहे. मंदिर की खोज करी है गाय बाबा ने। गौ माता एक यमुना नदी पार से एक राजा की आती थी। मंदिर के अंदर जाके शिवलिंग पे दूध की धार चढ़ा के अब से पूजा करती थी। तो अंदर वाला जो शंभू है वो सतयुग का है जिस समय लक्ष्मी सरस्वती सती माँ का अवतार हुआ था। आपने अंदर देवी चरण पादुका देखा है पार्वती माँ के। 5 साल की कन्या रूप में पार्वती माँ ने शिव पाने को घोर तपस्या की है 12,000 साल तक, तब जाके भोले बाबा प्रसन्न हुए हैं। आपने भी दे दिया वो अगले जन्म में तप किया था, इस युग में आपको भोले बाबा मिले हैं। भोले बाबा मिलना बड़ा मुश्किल है, वो पिंजरे के अंदर बंद रहते हैं।
यहाँ पे बगल में लाल रंग का शिवलिंग है, लाल कलर का, ये त्रेता-युग का है, राम जी के टाइम का। हरे रंग का शिवलिंग है, ये द्वापर युग का है, कृष्ण जी के टाइम का। यहाँ पे 33 प्रकार देवी देवता है। प्रकार कहते हैं आप लोग की कोठी कहते हैं प्रकार। 33 प्रकार देवी देवता है लाखा मंडल के शिव मंदिर के नगर में, और 1.25 लाख शिवलिंग की यहाँ पे स्थापना की है पांडवों ने अपने हाथों से पूजा के लिए। 4 युग के यहाँ पे शिवलिंग है, सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग। मन की इच्छा पूरी होती है, जन्म जन्म के पाप सारे खंडित होते हैं। आप लोगों की यात्रा 4 धाम की इस भोले बाबा के दरबार से सफल होती है। मस्त मंदिर आहे, तुम्ही बघितलं असेल आणि इतिहास सुद्धा ऐकला असेल या मंदिराचा. पांडवकालीन मंदिर आहे. आम्ही आता चालू बारकोटला स्टे केला आणि गोंगाटे पूर्ण बसमध्ये पोचलो आम्ही हॉटेलला. रात्रीचे 9:30 वाजलेत. खूप मोठा प्रवास होता आजचा, पण मजा आली आज पण. आणि हा आमचं आजचं हॉटेल असणार आहे. इथे बॅगा अनलोडिंग चालू आहेत, सगळ्या रूमचं वाटप चालू आहे. इथे सगळ्यांनी लाईन लावली आहे. आम्हाला सगळ्यांना रूम वगैरे भेटलेली आहे, तर जेवण वाढलेलं आहे. इथे बघून असं वाटतं की इथे भंडारा आहे, एवढी गर्दी केली आहे सगळ्यांनी. तर आजचं जेवण आपलं असणार आहे पनीर मटर, ही खीर आहे, ही मिक्स व्हेजची भाजी आहे, चपाती, दाल राईस आहे तिकडे, ते मी घेतलं नाही, आणि कोशिंबीर वगैरे. सगळीकडे भारतीय पंगत बसलोय जेवायला, आणि इकडे समोर असं मस्त व्ह्यू आहे. रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही साईट सीन करायला आलो. साईडला काय इथं काय दिसतच नाही, पण साईड सीनला साईडच नाही. इथे मॅटर चालू आहे, मॅटर. तो पोरी छेड होता मारतात आता. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. उद्या सकाळी आम्हाला 4ला उठून जायचं आहे गंगोत्री धामला, तर आपण तिकडे भेटूयात आता. बाय बाय.